यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। विठुरायाच्या पददर्शनासाठी 30 तास तर मुखदर्शनासाठी 9 तास। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। पंढरपुरात आज मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा रंगलाय। विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने चिखल आणि दलदल झाली नाही, त्यामुळे जिकडे तिकडे स्वच्छता दिसत आहे। विठ्ठल रुक्मिणीचे पददर्शन घेण्यासाठी गोपाळपूरच्या पुढे 3 किलोमीटर असलेल्या स्वेरी कॉलेजच्या देखील पुढे रांग गेली असून या पददर्शनासाठी 30 तास लागले अशी भावना वारकऱ्यांनी एस न्यूज मराठीकडे व्यक्त केली। पददर्शन 30 तास लागले, 12 वाजता लागलो सरांनी, गुरुवारी रात्री 12 वाजता 30 तास लागले आम्हाला दर्शन चांगलं झालं सर। आम्ही गुरुवारी रात्री 1:15 मिनिटं 1:15 आम्ही लाईनला उभं राहिलो। कुठे गोपालपुराच्या पुढे तिकडं शिडी कॉलेज तिथे राहिलो आणि तिथून आम्ही आज सगळे आता हा दर्शन झालेलं आहे। आणि दरवर्षी असंच वाटतो की पददर्शनच आम्ही घेतो। 30 तास दर्शन रांगेत थांबल्यानंतर काय तुम्हाला आम्हाला काहीच नाही, आता मला तो उत्साह आहे। ही स्फूर्ती कम्प्लीट 1 वर्षभर राहते। तर मुखदर्शनासाठी जवळपास 9 तासांचा कालावधी लागत आहे। खूप लांब बारी होती, आता दर्शन झालं, मुखदर्शन झालं। 8:02 वाजता लागलो होतो मुखदर्शनाच्या लाईन मध्ये, आता 8 वाजता दर्शन होत आहे, 6 तास लागले। मुखदर्शनाला वेळ थांबलेलं 1 वाजता, ते आता जस्ट किती तास सांगताय? तरी पण 1 ते 8। आज आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी चंद्रभागेत स्नान केले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपल्यानंतर आज सकाळी विविध पालखी आणि दिंडी सोहळ्यांनी नगरप्रदक्षिणा केली। त्यामुळे चंद्रभागा घाट आणि प्रदक्षिणा करताना प्रचंड गर्दी झाली। चंद्रभागा वाळवंट परिसर, 65 एकर परिसर, शेगाव दुमाला आणि इस्कॉन मंदिर तसेच चंद्रभागा तीरी असलेले विविध घाट आणि रस्ते विठुनामाच्या गजरात गजबजून गेले। सुमारे 30 लाखांपेक्षा देखील जास्त भाविक आल्याचे सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात पार पडली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विठ्ठल मंदिरात आलं की ऊर्जा मिळते, राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे असे विठुरायाकडे साकडे। तसेच तरुणाईला दिशा देण्यासाठी मोदींना आशीर्वाद द्यावा अशी केली प्रार्थना। बळीराजाला सुखी समाधानी कर, चांगला पाऊस येऊ दे, तेच साकडं आपल्याला घालायचं। उजनी धरणात दौंडमधून येऊ लागले तब्बल 55,000 क्युसेक पाणी। धरणात झाले 100 TMC एवढे पाणी। पाणी पातळी पोहोचली 70% वर। वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आले 25,000 क्युसेक पाणी। हे पाणी उद्यापर्यंत संगम इथे भीमा नदीत मिसळणार, त्यामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान। महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करून एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास देण्यात आला। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपुरातील सर्वांना विश्वासात घेऊन येत्या 2.5 वर्षात कॉरिडॉरचे काम पूर्ण केले जाणार। की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये
या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्तीवारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना आणि तृतीय क्रमांक गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना मिळाला. पुरस्कार आणि धनादेश देऊन केले सन्मानित. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराची करण्यात आली आकर्षक सजावट. 5 टन देशी आणि विदेशी फुलांचा वापर. मनमोहक फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची संचलित पंढरपुरात भक्तनिवासाचे भूमिपूजन. गोदावरी नदीपात्रातून 94,000 क्युसेकने विसर्ग सुरू. मराठवाड्याला दिलासा, मात्र 17 गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा धरणात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडण्यात आले. पुण्यातील भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणातील गाळ काढून साठवणूक क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला. कर्जमुक्तीतील तिसरी 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. अॅग्रिस्टॅग आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. कृष्णा उजनी नदीजोड प्रकल्पाला गती. 24 कोटींच्या निधीस प्रशासकीय मंजुरी. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-625376 किंवा 9822-119401. संतनगरी शेगाव इथे आषाढी एकादशीचा उत्साह. गजानन महाराज मंदिरात लाखो भाविकांची गर्दी उसळली. संपूर्ण शहर गणगण गणात बोते आणि विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. शाश्वत ऊर्जा आणि ग्रामीण विकासाचा सुवर्ण संगम साधत नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील पिपरी ठरलं जिल्ह्यातील पहिलं सौर ग्राम. पुण्यातल्या रमणबागेत आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांचा पारंपरिक पालखी सोहळा साजरा. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या विचारांची करून देण्यात आली ओळख. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली मागणी. मुंबईतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. शरद पवार यांची आज दुपारी 4 वाजता पुण्यात होणार पत्रकार परिषद. शरद पवार यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची घेतली होती भेट. दिल्ली येथील जंतर मंतरवरील आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. शिवेंद्रराजे भोसले यांची विरोधकांवर टीका. इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय व्हा. सरकारी योजनांचा प्रचार वाढवावा. पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना सल्ला. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्राम हे सध्या सर्वाधिक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी केले नमूद. सरकार विरोधात पुण्यात जेनझीचा एल्गार. स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढत सरकारी व्यवस्थेवर रोष केला व्यक्त.
हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यात मोटारीवर दगड कोसळून 13 जणांचा मृत्यू.